नगर जिल्ह्यातील सुमारे 90 ग्रामपंचायतींमध्ये सध्या प्रशासन राज सुरू आहे। जवळपास 84 ग्रामपंचायतींची मुदत 2024-25 मध्ये संपली आहे। या सर्व ग्रामपंचायतींमध्ये गेल्या वर्षभरापासून सरपंचच नाहीये। आता भरीच भर म्हणून यावर्षी म्हणजे 2025-26 मध्ये जिल्ह्यातील आणखी 768 ग्रामपंचायतींची मुदत संपतीये। त्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही यावर्षी होण्याची शक्यता कमीच आहे। पूर्वीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे रखडलेले निवडणुका आणि ग्रामपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमांना लागणारा वेळ या कारणांमुळे यावर्षी निम्म्या नगर जिल्ह्यात प्रशासक राज कारभार पाहायला मिळणार आहे। कोणत्या ग्रामपंचायती रखडल्या आहेत, नेमकं काय झालंय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचे परफेक्ट अनालिसिस। 2024 मध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला। त्यानंतर 6 महिन्यांनी लोकसभा निवडणुका झाल्या। 2025 हे वर्ष या दोन मुख्य निवडणुकातच गेलं। याच दरम्यान जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींची मुदत संपली। जिल्हा प्रशासनानं या निवडणुकांची तयारी सुरू करण्यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला। या कार्यक्रमातही भलतीच दिरंगाई झाली। जवळपास सगळ्याच निवडणुका कोर्टात गेल्याने त्या लांबल्या। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रमच कोर्टाच्या सांगण्यावरून सुरू झाला। एकीकडे राज्य निवडणूक आयोग आणि दुसरीकडे न्यायालय या धप्पारप्पीच्या खेळात 2025 हे अख्खं वर्ष निघून गेलं। झाल्या फक्त नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुका। आता 2026 मध्ये जानेवारी निघून गेला। आरक्षण ओलांडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची चर्चा या महिनाभर राहिली। अखेर ज्या जिल्हा परिषद व पंचायत समितीला ओबीसी आरक्षण 50% आत आहे, त्याच जिल्हा परिषदांची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली। जिल्हा परिषदांच्या निवडणुका 2 टप्प्यात घेण्याचा निर्णय आला। अहिल्यानगर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांची निवडणूक रखडलेली आहे। सर्वोच्च न्यायालयात या वादाबाबत अजूनही तारखा सुरूच आहेत। कोर्टाने याबाबत निर्णय दिला तरी दुसरा टप्पा लगेच सुरू होणार नाही, कारण फेब्रुवारी-मार्च मध्ये इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षा आहेत। या काळात जिल्हा परिषदेच्या निवडणुका घेता येत नाहीत। हा कार्यक्रम लांबणार आहे। तर जून पासून पावसाळा सुरू होतो। पावसाळ्यातही निवडणुका होऊ शकत नाहीत। मग याच निवडणुका थेट दिवाळीपर्यंत लांबण्याची शक्यता व्यक्त केली जाते। जिल्हा परिषद निवडणुकांचा दुसरा टप्पा लांबल्याने रखडलेल्या ग्रामपंचायत निवडणुका कधी हा प्रश्न पडलाय। कारण 2024-25 मध्ये नगर जिल्ह्यातील 99 ग्रामपंचायतींची मुदत संपली। 2025-26 मध्ये आणखी 768 ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे। जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायती कारभाराविना आहेत। या सर्व ग्रामपंचायतीचा कारभार वर्षभर प्रशासकालाच पाहावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक राज राहील हे आपण पाहू। संगमनेर तालुक्यातील 94 ग्रामपंचायती, पारनेर तालुक्यातील 88 ग्रामपंचायती, पाथर्डी तालुक्यातील 78 ग्रामपंचायती, नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायती, श्रीगोंदा तालुक्यातील 59 ग्रामपंचायती, कर्जत तालुक्यातील 56 ग्रामपंचायती, अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायती, शेवगाव तालुक्यातील 48 ग्रामपंचायती, जामखेड तालुक्यातील 47 ग्रामपंचायती, राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायती, कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायती, राहाता तालुक्यातील 25 ग्रामपंचायती आणि श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायती अशा एकूण 765 ग्रामपंचायतींची मुदत यावर्षी संपणार आहे। आता या आकडेवारीतील गंमत म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2024 मध्ये मुदत संपलेल्या 84 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व मतदार याद्यांचा कार्यक्रम गेल्या वर्षीच पूर्ण झाला होता। जानेवारी ते डिसेंबर 2025 मध्ये मुदत संपलेल्या 14 ग्रामपंचायतीचा प्रभाग रचना कार्यक्रमही उरकला होता। परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या न्यायालयीन वादामुळे या निवडणुका रखडल्या। आता मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचा आकडा यावर्षी आणखी वाढलाय। त्यामुळे 2 वर्षांपासून प्रशासक राज असलेल्या 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुका अगोदर होतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहेत। शिवाय जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीतील पोटनिवडणुकांचा कार्यक्रमही रखडलेला आहे। त्या निवडणुकाही त्यासोबतच घ्याव्या लागणार आहेत। म्हणजेच यावर्षी 2025-26 मध्ये मुदत संपलेल्या 768 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबण्याची दाट शक्यता आहे। आता या निवडणुका कधी तर थेट जानेवारी 2027 पर्यंत त्या होतील अशा शक्यता आहेत। कारण मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेपूर्वी त्या ग्रामपंचायतींचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम तयार करावा लागतो। तो प्रसिद्ध करून त्यावर हरकती सुनावणी घ्यावी लागते। त्यानंतर तो अंतिम करून प्रसिद्ध करावा लागतो। यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 महिन्यांचा कालावधी लागतो। जिल्ह्यात अजून जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणे बाकी आहे। त्या निवडणुका उन्हाळ्यात झाल्यास त्यानंतर पावसाळ्यात कोणत्याच निवडणुका होत नाहीत। जिल्ह्यातील पावसाळा साधारण दिवाळीच्या दरम्यान संपतो। त्यानंतर ग्रामपंचायत निवडणूक तयारीसाठी 1-2 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने जिल्ह्यातील 866 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी पुढील वर्षी जानेवारीच उजडण्याची शक्यता व्यक्त होत आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर। तोपर्यंत धन्यवाद।